मुंबई महापालिकेमध्ये आता काँग्रेस आणि वंचितची आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत। काँग्रेस शिष्टमंडळ प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा झालेली आहे आणि काँग्रेस नेत्यांची जवळपास अर्धा तास बंद दाराआड आंबेडकरांबरोबर चर्चा झाली। ठाकरेंना वगळून काँग्रेस वंचित सोबत आता जाणार असल्याचं कळतंय। समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा हा प्रयत्न असेल असं सचिन सावंत यांनी म्हटलंय। वंचितकडून सुद्धा काँग्रेसला साथ देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। काँग्रेस पक्ष लोकशाही संविधान मजबूत करण्याच्या आणि महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता तत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आणि तशाच पद्धतीची आघाडी करण्याचा मानस आमचा आहे। सकारात्मक झालेली आहे। मला असं वाटतं की काँग्रेसने हे खूप चांगलं पाऊल उचललं की काँग्रेसला मला असं वाटतं की आता आनंदाची गोष्ट आहे की रिअलाईज होत आहे की आज ते भाजपाच्या विरुद्ध एकटे लढू शकत नाही। समविचारी पक्ष एकत्र आले, वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष सोबत आला तर निश्चित महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बदल घडू शकतो। त्यामुळे हा काँग्रेसचा झालेला बदल हा कितपत टिकतो आणि यातून सकारात्मक काही गोष्टी बाहेर येतात का हे औत्सुक्याचं आहे। आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही प्रयत्नशील आहोत। तर आता दोन्ही बाजूंनी सकारात्मकता वर्तवण्यात आलेली आहे, त्यामुळे निश्चितच ही आता आघाडी होऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुका या किती रंगी होतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। गोविंद, काल वंचित आणि काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक झाली आहे, त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 प्रकारच्या युती आघाड्या दिसणार आहेत। इकडे युबीटी, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विरोधात भाजप, शिवसेना विरोधात काँग्रेस आणि वंचित असं हे सगळं कॉम्बिनेशन दिसेल का? ह्या बैठकी ज्या झालेल्या आहेत वंचितच्या आणि काँग्रेसच्या, कुठपर्यंत आता आघाडीपर्यंत ही चर्चा गेलेली आहे का? नक्कीच तसं म्हणायला स्कोप आहे, कारण का तिसरी जी आघाडी आपण जे म्हणतो आहोत ते काँग्रेस, वंचित आणि इतर जे काय आहेत समविचारी जे पक्ष आहेत जे महाविकास आघाडीमध्ये होते ते कदाचित काँग्रेससोबत येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे। काँग्रेसने यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की स्वबळाचा नारा जो आहे तो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे। खास करून मनसे आणि युबीटीनं या ठिकाणी अलायन्स केल्यानंतर मनसेसोबत न जाण्याचा निर्णय जो आहे तो काँग्रेसने घेतला होता, कारण का काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर मनसेला सोबत घेणं हे अडचणीचं असल्यामुळं काँग्रेसनं एकला चलोरीचा नारा दिला। परंतु याच वेळेला मुंबईमधले जे काही मुस्लिम बहुल असतील, दलित असतील किंवा उत्तर भारतीय जे वोट्स आहेत अशा ठिकाणी या ठिकाणी वंचित असतील किंवा समविचारी जे पक्ष आहेत त्यांची मदत घेऊन या ठिकाणी तिसरी आघाडी करण्याची जी तयारी आहे ती काँग्रेसनं सुरू केल्याचं पाहायला मिळतं आणि याचाच पहिला टप्पा जो आहे तो काल पार पडल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी वंचितचे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी काल बैठक केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये काही सकारात्मक गोष्टी घडल्याचंही पाहायला मिळतं आहे आणि त्याच अनुषंगानं आज आणि उद्या काही बैठका होणार आहेत। यासाठी काँग्रेसनं 3 सदस्याची समितीसुद्धा नियुक्त केलेली आहे आणि ही समिती जी आहे ती वंचितच्या नेत्यांशी चर्चा करेल। त्याच वेळेला इतर जे समविचारी जे पक्ष आहेत त्याही नेत्यांशी चर्चा होणार असल्याचंही कळतं आहे। परंतु आत्ता सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे तीच वंचित आणि काँग्रेस जवळपास एकत्र येऊन लढतील, परंतु फक्त कोणत्या जागावर कोणी लढणार याबाबतचा जो निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर होईल, कारण का काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचे काही जे महत्त्वाचे जे बेल्ट आहेत खास करून दलित मुस्लिम जे वोट आहेत तिथं दोघांचाही प्रभाव सारखा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कदाचित क्लॅशेस उडू शकतात आणि याबाबतचा जो निर्णय आहे तो वरिष्ठ नेते कदाचित घेऊ शकतात। ठीक का गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।